आगामी गणेशोत्सव ईद मिलादच्या अनुषंगाने 30/8/2024 रोजी स्टेशन चौक मिरज येथे माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत दंगा काबू योजना राबवण्यात आली। त्यानंतर स्टेशन चौक मिरज येथून रूट मार्च सुरू करून सदरचा रूट मार्च हा स्टेशन चौक, मीरासाहेब दर्गा, भंडारी बाबा दर्गा, चप्पल मार्केट चौक, पोलीस स्टेशन चौक, किसान चौक, महाराणा प्रताप चौक, सराफ कट्टा मार्गे बॉम्बे बेकरी, गणेश तलाव येथे संपवण्यात आला। रूट मार्चमध्ये माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रणिल गिल्डा, तहसीलदार सौ अर्चना मोरे धुमाळ, अतिरिक्त आयुक्त मनपा श्री रविकांत अडसूळ, उपायुक्त संजीव ओहळ यांच्यासह सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे सर्व शाखेचे प्रमुख तसेच MSCB मिरजकडील शाखा कार्यकारी अभियंता श्री खांडेकर, श्री रेडकर, वैद्यकीय अधिकारी रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी श्री माळी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित सीत, मिरज उपविभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह एकूण 14 पोलीस अधिकारी, मिरज उपविभागातील 60 पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालयाकडील 1 अधिकारी व 22 अंमलदार असे एक RSP प्लाटून हजर होते। आगामी गणेशोत्सव 2024 ईद मिलाद सणाच्या अनुषंगाने 30/8/2024 रोजी सायंकाळी 7 ते 7:30 या मुदतीत सांगली, मिरज, कुपवाड मनपा विभागीय कार्यालय मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सौ सांगली श्री संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरातील गणेशोत्सवाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, वकील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। सदर बैठकीमध्ये श्री प्रणिल गिल्डा SDPO मिरज यांनी आगामी गणेशोत्सव सण डॉल्बी मुक्त साजरा करावा, गणेशोत्सव मंडळांनी लेझर लाईटचा वापर करावा, मिरज शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी मिळणाऱ्या वर्गणीचा चांगल्या विधायक कामासाठी करावा। पोलीस अधीक्षक सांगली येथे केलेल्या आवाहनाप्रमाणे कॅमेरा पोलिसांसाठी यानुसार प्रत्येक मंडळाने एक CCTV कॅमेरा बसवावा असे आवाहन मीटिंगमध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार मोहन वाटवे, शंकर परदेसी, ओंकार शुक्ल, माधव गाडवीळ, असगर शरीक मसलत, जमीर शेख, गजानन कल्लोळी, विराज कोकणे, तानाजी रुईकर, विजय बल्लारी यांनी डॉल्बी मुक्त लेझर